गॅस तुटवड्यामुळे मुंबईतील 20% हॉटेल्स बंद, व्यावसायिक सिलेंडर मिळत नसल्याचा परिणाम, व्यावसायिक गॅस सिलेंडरचं वितरण थांबवलं. आखाती देशांमधील युद्धाची झळ आता आपल्या घरापर्यंत, सिलेंडर बुकिंगची मुदत 21 वरून 25 दिवसांपर्यंत, सूत्रांची माहिती. साठेबाजी आणि काळा बाजार रोखण्यासाठी निर्णय. युद्धाच्या भडाक्यानं गॅस पाठोपाठ गोडेतेलही महागलं. वाहतूक विस्कळीत झाल्यानं पुरवठ्यावर परिणाम, गोडतेलाच्या दरात वाढ झाल्यामुळे सर्वसामान्यांना फटका. एअर इंडियाची 56 विशेष उड्डाणं आखाती देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांना आणणार. भारतीय शेअर आज तेजीत, सेन्सेक्स उघडताच 700 अंक तर निफ्टी 200 अंकांवर. राज्यातील कांद्याला मॉरिशसच्या बाजारपेठेत स्थान मिळणार, केंद्राच्या मदतीनं 1 लाख टन कांद्याची निर्यात होणार, पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती. आहार संघटनेची आज बैठक, मंत्री छगन भुजबळांसोबत होणार बैठक. भाजपाच्या मंत्री आणि आमदारांवर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नाराज, विधानसभा आणि विधान परिषदेत आमदार आणि मंत्र्यांची गैरहजेरी, विधिमंडळातील कामगिरी सुधारण्यासाठी करणार मार्गदर्शन. महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून जिष्णुदेव वर्मा यांचा आज शपथविधी, आज 4:30 वाजता होणार शपथविधी सोहळा. संभाजीनगर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे 6 महिन्यांपासून पगार रखडले, जिल्ह्यातील 1764 कर्मचाऱ्यांना बसला फटका, पाणी पुरवठा कर्मचारी, लिपिक, शिपाई आणि सफाई कामगारांचा समावेश. नाशकात स्वीकृत नगरसेवक पदासाठी 1 वर्षाचा काळ देणार, आज निर्णय होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. भाजपकडे 6 जागांसाठी तब्बल 500 जणांचे अर्ज. जळगावात 50 लाखांचा बनावट अपघाती विमा मिळवण्यासाठी कट, जळगाव पोलिसांनी कट उघडकीस आणला, डॉक्टर आणि 4 पोलिसांवर गुन्हा दाखल. देशात बेफाम महागाईची शक्यता कमी, महागाईचा दर रिझर्व्ह बँकेच्या उद्दिष्टांच्या जवळपास राहील, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची संसदेत माहिती. नीटचा अर्ज भरण्यासाठी आता 11 मार्चपर्यंत मुदतवाढ, राष्ट्रीय परीक्षा एजन्सीचा निर्णय. महाराष्ट्र साखर उत्पादनात होणार अव्वल, उत्तर प्रदेशला टाकणार मागे, देशातील एकूण उत्पादन 324 लाख टन होण्याचा अंदाज. येवल्याच्या नगरसूल रोडवर अपघाताची भीती, कालव्यावरील पुलावरचा कठडा तुटला, अपघात झाल्यास जबाबदार कोण, नागरिकांचा संतप्त सवाल. इंडोनेशियाचा भारतासोबत करार, ब्रह्मोस क्षेपणास्त्र प्रणाली भारताकडून खरेदी करणार, यापूर्वी फिलिपिन्सनं ब्रह्मोस क्षेपणास्त्र खरेदी केलं होतं. अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा मुंबईत परतला, विशाखा सुभेदार यांनी मदतीचं केलं होतं आवाहन, युद्धामुळे कुवेतमध्ये अडकला होता अभिनय सुभेदार. आता लक्ष्य ऑलिम्पिक सुवर्ण, वर्ल्ड कप विजेतेपदानंतर टीम इंडियाचा कर्णधार सूर्यानं सांगितलं नवं ध्येय.